उभा राहून बोल. अरे आऊला तरी बाबा. हे गाणं चांगलं झालं. हे कुठलं गाणं झालं. हेमंत कुमार बोलून घे. हेमंत कुमार. म्हणून देवाने एवढं ठेवलंय बरोबर हरवत नाही त्याच्यामुळे देवाने एवढं ठेवला काही तर मध्येच बोलते मला अजिबात त्याचं पटलं
पटलं नाही त्या बाईचं सुद्धा पटलं नाही बाईचं काय चुकलं बाबा? अजिबात त्या बाईचं पटलं नाही मला पहिला शब्द पटला पहिला पहिली मनाचा व्यक्ती दिसतोस. पहिला शब्द. पहिला शब्द लक्षात ठेवलेला आहे. पहिला शब्द तो म्हणजे कुठला? अरे गावात कोणी सांग राहिलंय का आपल्या? असं कोणतं तमाशे गावात येईल का? शांत बसायला बाईची ओळख करून देतो. ओ नमस्कार बाई. नमस्कार कोण तुम्ही अच्छा इकडे कशाला आले बाबा कुठे ती बाई केवढी तू केवढ असा एक फेट मारून तुला मुंबईला पाठवते. हो बाई आम्ही कार्यकर्ते मंडळी तुमचा कार्यक्रम होण्याआधी या ठिकाणी आलो तर तुमच्याकडे मुलगा होता तुमच्या परिचय लगेच मला सुरुवात करा तर तुम्ही या ठिकाणी उपस्थित सर्व तमाशाला असेल आम्ही आमच्या अन्नदाते आहोत. आता यानंतर आपल्या स्टेजवर आम्ही आपला अखंड हिंदुस्थानाचा राष्ट्रदैवत प्रभू श्रीरामचंद्राचं एक छोटंसं टायटल सादर करणार आहोत. तरी सर्व रसिकांना विनंती आहे देवाचं टायटल आहे आवर्जून सर्वांनी माता भगिनींना आवडेल असं टायटल आपल्या समोर आम्ही सादर केलं आहोत. सर्वांनी आवर्जून बघावे. बघावे हे कवली आणि घोडेबाळे पंचक्रोशीतील सर्व भावी भक्तांना तमाशा नाट्य रसिक बंधूंना आनंद लोकनाट्य तमाशा मंडळाच्या वतीनं प्रथमतः मानाचा मुद्रा रसिक हो सालाबाद प्रमाणे आपल्या गावच्या यात्रेच्या निमित्तानं 6 दिवस आमची पार्टी आपली सेवा करण्यासाठी इथं हजर असते आणि खरोखर इथं आल्यानंतर इथे यात्रा कमिटीचे संपूर्ण सदस्य सरपंच उपसरपंच पोलीस पाटील आणि महत्त्वाचं खातं म्हणजे बंदोबस्ताला आलेले पोलीस डिपार्टमेंट यांनी आम्हाला बहुमोलाचं सहकार्य केल्याबद्दल आमचं तमाशा मंडळ त्यांचं ऋणी राहील. तसंच आपण बहुसंख्येनं उपस्थित राहिलात आपलेही अभिनंदन करावं एवढं कमीच आहे. रसिक हो आता हॅलो हे मंडपवाले काय दोन्ही साईडचे फोटो चालू करा. मंडपवाल्याला सूचना आहे हे दोन्ही साईडला फोटो चालू स्टेजवरचे फोटो चालू करा. आता आमच्या तमाशा मंडळाची झालेली पारंपरिक पद्धतीची गणगवळण इथून घडवणारी रंगबाजी म्हणजे ऑर्केस्ट्रा 4 हिंदी गाणे होत्या 4 मराठी गाणे होते कॉमिटे होईल तसं होईल टायमिंगनुसार कार्यक्रम बंद केला जाईल. आता आम्ही आमच्या कार्यक्रमाला कृष्ण लिहिण्यापासून सुरुवात करत आहोत. अंधार खूप झाला त्याला दिवाच अंधार